सुद्धा नाही। जय शिवराय, जय भीम, जय लवजी। काल अतिशय बुद्धिवान यशस्वी व्यक्तिमत्व असलेले आपल्या देशाचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, पण ते आता महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे म्हणजे RSSचा जो भारतीय जनता पक्ष आहे त्या पक्षाचे आता ते प्रभारी झालेले आहेत। आणि ते प्रभारी कशासाठी त्यांना केले की बाबा आता लोकसभेला एवढा मोठा आपल्याला पराभव स्वीकारावा लागला, तो आता येणाऱ्या भविष्यामधल्या विधानसभेला आपण त्याच्यावर काहीतरी नियंत्रण करण्यासाठी त्यांची निवड केली। ती त्यांच्या पक्षाच्या लेवलला बरोबर गोष्ट आहे। पण तुम्ही काय विचारता, संसदमध्ये तुम्हाला एक संयमी म्हणून बघितलं जातं आणि जेव्हा तुम्हाला मागण्या केल्या आल्या लोकसभेत, जेव्हा तुम्ही बोलताय की अनुदानाच्या मागण्यावर चर्चेला उत्तर देताना तुम्ही वेगवेगळ्या वैष्णवचे झालं पाहायला मिळाले। हे मोदीसारखे रेल्वे, IT, माहिती आणि प्रसारण ह्या 3 प्रमुख खात्याचे त्यांच्याकडे जबाबदारी, मग तुम्हाला विचारणा होणार। तेव्हा तुम्हाला विचारणा होतं, तुम्ही काय म्हणताय काँग्रेस झूठ की दुकान आहे, काँग्रेस आम्ही रील बनवत नाही। म्हणजे काँग्रेस रील बनवते, काँग्रेस रील ही बनवते की जे आता जो माझा गोरगरीब माय जनता, दलित जनता, मागासवर्गीय जनता, OBC जनता, आदिवासी जनता हे जे आता भोगते, हे कसं भोगते हे दाखवतात, हे बोलतात राहुल गांधी। पण तुम्ही आता काय केलंय, आत्ता तुम्ही जसं तुम्ही त्या प्रभार स्वीकारलाय रेल्वेचा, त्याच्यापर्यंत तुम्ही आता प्रामाणिकपणे सांगा किती रेल्वे अपघात झाले, किती गाड्या रुळावरून घसरल्या, ह्याचा तुमच्याकडे अभ्यास आहे, किती लोक मृत्युमुखी पडले। आणि सगळ्यात महत्त्वाचं ते सोडावं, आमच्यासारखा छोटा कार्यकर्ता जेव्हा दिल्लीला जातो ना, तिथल्या दिल्लीमधल्या जाणाऱ्या सगळ्या गाड्या, मग तुम्ही निजामुद्दीन एक्सप्रेस घ्या, तुम्ही गोवा एक्सप्रेस घ्या, तुम्ही कुठली घ्या, झेलम घ्या, त्यांची फक्त आतमध्ये जाऊन त्यांची व्यवस्था कशी आहे, सर्वसामान्य जनतेची व्यवस्था किती, त्यांचे टॉयलेट कसे आहेत। अहो काय रेल्वेला तर किचनच नाही आहेत, आणि किचन आलं तर ते शिळं खायला जातं। आणि हे मी नाही बोलतो, मी स्वतः अनुभव घेतला आहे, मी स्वतः वैयक्तिक मुकेश मधुकर धिवारने हा अनुभव घेतलेला आहे रेल्वेचा, सगळ्या रेल्वेचा। त्यामुळे तुम्ही पहिले त्याच्यावर चांगले काहीतरी आदेश काढा, त्याच्यावर काहीतरी व्यवस्थित नियंत्रण आणा। आणि काँग्रेस काय बोलते, हे काय बोलते, तुम्ही आता संपला, इलेक्शन पिरियड संपली, सगळ्या गोष्टी संपल्यात, पण आता फक्त गोरगरीब माप या जनतेला काय आपण चांगल्या योजना आणून देऊन त्यांना आपण व्यवस्थित ठेवू, एवढ्या विचार करा, नाहीतर तुमच्याकडे दुसरी खऱ्या अपेक्षाच नाही आहे। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।